त्याला तो नाकारला आणि त्यामुळे त्यांच्याही पक्षाचं अस्तित्व आहे राज ठाकरेंच्या. त्यांनाही वाटत असेल की बाबा जे काही त्यांनी सांगितलं मी लोकसभा काय आम्ही लढवणार नाही, विधानसभेला आम्ही विचार करू. तर स्वाभाविक आहे जो एखादा पक्ष जो राज्यामध्ये मान्यता प्राप्त आहे किंवा राज्यामध्ये ज्याचा प्रभाव आहे तो स्वतःच्या पक्षाचा विचार करेल, तर गैर काही नाही ना. आता इकडे महाराष्ट्रामध्ये जी महायुती आहे त्याच्यामध्ये तिन्ही पक्षाचे वेगवेगळे सिम्बॉल आहेत. त्यामुळे राज ठाकरे आल्यानंतर स्वाभाविक आहे त्यांच्या पक्षाचं अस्तित्व ठेवण्याचा प्रयत्न करतील. राज ठाकरे भाजपसोबत आल्यामुळे मुंबई असेल, नाशिक, पुणे या पट्ट्यांमध्ये निकालाचं चित्र बदलेल असं वाटतं का तुम्हाला? नक्कीच बदलेल, कारण त्यांना मानणारा एक वर्ग आहेच, नाकारता येत नाही. एकेकाळी त्यांच्या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये 9 ते 10 आमदार एकेकाळी आम्ही सर्वांनी पाहिलेले आहेत. तर स्वाभाविक आहे की ज्यावेळेस ते महायुतीच्या एका निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये दाखल झालेले आहेत त्यामुळे त्यांचा फायदा महायुतीला निश्चित होईल अशा अपेक्षा आहे. सर, सुधीर मुनगंटीवारांनी जे वक्तव्य केलं होतं त्याची निवडणूक आयोगाने आता दखल घेतलेली आहे. सचिन सावंत यांनी त्या संदर्भातली तक्रार केली. असं आहे की निवडणुकीच्या काळामध्ये फार काळजीपूर्वक वक्तव्य करावे लागतात. मला नेमकं काही माहीत नाही काय एक्झॅक्टली वक्तव्य झालेलं आहे, परंतु ठीक आहे, तक्रार केली असेल तर निवडणूक आयोग निर्णय घेईल. नांदेड जिल्ह्याचं काय चित्र आहे लोकसभेला? नांदेड जिल्ह्यामध्ये भाजपची जागा 100% निवडून येईल. मी आहे नांदेडमध्ये, माझं लक्ष आहे. माझ्याबरोबर आलेले काही कार्यकर्ते आज प्रामाणिकपणे काम करत आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये भाजपची जागा निवडून येण्याकरता कुठली अडचण नाही. तुम्ही गेल्यानंतर परत काँग्रेसने चव्हाणच उमेदवार दिला तिथून. चव्हाणाचा फरक असतो ना, सगळेच चव्हाण नाव असलं तर मग सगळेच चव्हाण सारखे नसतात, फरक असतो. सर, उदयनराजे म्हणाले की मी लोकसभेचा उमेदवार म्हणूनच तुमच्याशी बोलतो आहे. भाजप तर्फे निश्चित माझी उमेदवारी जाहीर केली जाईल. ते आशावादी असतील की नाकारत नाही. प्रत्येकाला वाटतं आहे की भाजपमधून उमेदवारी मिळावी, भाजपमधून लढवावं अशी इच्छा असते अनेकांची. त्यामुळे ते आशावादी आहेत की त्यांना काही तिथे शक्यता आहे असं वाटत असेल त्यांना. सर, देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.